नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत भर दिवसा शेतकऱ्याच्या स्कूटीच्या डिग्गीतून 1 लाखांची चोरी. बँकेतून पैसे काढल्यानंतर अज्ञात भामट्यांनी साधला डाव. राहुरी पोलिसात गुन्हा दाखल. राहुरी शहरात भर दिवसा एका शेतकऱ्याच्या स्कूटीच्या डिग्गीतून 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही घटना 19 जून रोजी दुपारी घडली आहे. बारागाव नांदूर येथील अण्णासाहेब जानकू देवकर वयवर्ष 65 यांनी राहुरी बस स्थानकासमोरील बँकेमध्ये असलेली मुदत ठेव पावती मोडून 1 लाख रुपये रोख रक्कम काढली होती. ही रक्कम त्यांनी आपल्या स्कूटीच्या डिग्गीत ठेवून दुपारी सुमारे 12:15 सुमारास घरी निघाले असता ते राहुरी मल्हारवाडी मार्गावरील चुत्तरशेठ यांच्या दुकानासमोर त्यांनी स्कूटी उभी करून पेंड खरेदीसाठी दुकानात प्रवेश केला. काही वेळानंतर पेंड येऊन ते घरी पोहोचले. मात्र घरी गेल्यानंतर स्कूटीची डिग्गी उघडून पाहिली असता त्यातील 1 लाख रुपये रोख रक्कम गायब असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत स्कूटीची डिग्गी उघडून त्यातील संपूर्ण रक्कम लंपास केल्याचं उघड झालं. या घटनेनंतर अण्णासाहेब देवकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 720/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपींचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी रोख रक्कम वाहून नेताना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुलसीदास गीते हे करतायत.